श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। नभे वावुगी चाहुटी कामपोटी, क्रियेवीण वाचाळता तेची मोठी, मुखी बोलिल्या सारिखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे। समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या शुद्ध परमार्थ मार्गाचं उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळत आहे। कारण आपण पाहिलं की परमार्थ हा सर्वांगीण आहे, परमार्थ सर्वव्यापक आहे। प्रत्येक माणूस खरं पाहायला गेलं ना तर परमार्थच जगत असतो पहा, पण त्याला परमार्थाचा शब्द परमार्थाचा अर्थ समजलेला नसतो। अहो, ज्या कृतीमध्ये परम अर्थ सामावलेला आहे ना तो परमार्थ, ज्या कृतीमध्ये अध्यात्म सांगितलेलं आहे। आता अध्यात्म म्हटलं की आमच्या अंगावरती काटा येतो, आम्हाला असं वाटतं की अरे अध्यात्म हा आमचा विषय नाही, परमार्थ हा आमचा तरुणांचा विषय नाही, परमार्थ हा आम्हाला जमणं शक्य नाही। परमार्थाच्या वेगळ्या प्रकारच्या भूमिकेतून माणूस नेहमी परमार्थाकडे पाहत असतो। तर परमार्थ म्हणजे फार सुंदर समर्थांनी प्रपंच आणि परमार्थाचं वर्णन करून सांगितलं। आपण साधूची लक्षणं पाहतो आहोत की साधू कसा नसावा आणि साधू कसा असावा याचं सुंदर मार्गदर्शन समर्थांनी केलं। आता साधू म्हटलं की आम्ही काय समजतो की आम्ही स्वतःला समजतो की आम्ही साधू नाही आहोत, असं नाही आहे। माणूस परमेश्वराने जन्माला घातलेला माणूस नावाचा प्राणी आहे ना, तो प्रत्येक माणूस साधू होऊ शकतो असं नव्हे, तो साधू असतोच। आता साधूची लक्षणं काय असतात आपण पाहिलं की साधू म्हणजे सत्य आचरण करणारा, सत्यानं वागणारा, न्यायानं वागणारा, सत्यप्रिय असणारा, समाजाच्या सेवेची आवड असणारा, समाजाशी एकरूप होणारा, ही साधूची लक्षणं आहेत। मग कोणतं क्षेत्र असं आहे या समाजामध्ये की ज्याच्यामध्ये मी चांगली कृती केली नाही तरी चालेल? प्रत्येक ठिकाणी अपेक्षित आहे मी चांगलं कर्म करणं। चांगलं कर्म जो करतो ना तो साधू। मग मी चांगलं कर्म करत नाहीये का? मी कुठेही काम करत असेन, मी कुठेही राहत असेन, मी प्रापंचिक असेन, मी पारमार्थिक असेन, मी ब्रह्मचारी असेन, मी संन्यासी असेल, मी कोणीही असेल, मी कोण आहे याला परमार्थात महत्त्व असत नाही। तू कोण आहेस याच्यापेक्षा सुद्धा तू काय करतो आहेस याला जास्ती महत्त्व आहे। म्हणून परमार्थ प्रपंचाचा पहा की प्रपंच म्हणजे काय? प्रपंच याचा अर्थ असा आहे की जीव जेव्हा जन्माला येतो, जन्माला आल्यापासून आपल्या पाठीमागे लागलेली प्रत्येक उपाधी म्हणजे प्रपंच आहे। आता या उपाधीतून कोणी सुटलाय का? कोणी सुटला नाही। कार्यालयात जा, त्याच्या पाठीमागे उपाधी आहे। आता फक्त उपाधी शब्द आपल्याला माहिती नसतो, उपाधी शब्द म्हणजे आपल्या पाठीमागे काही ना काहीतरी व्यवधानं आहेत। व्यवधान शब्द आता नेहमी आपण वापरतो, अरे काय किती व्यवधानं माझ्या मागे आहेत, किती कटकट आहे माझ्या मागे। ही कटकट, ही व्यवधानं म्हणजे प्रपंच आहे। जीव जेव्हा जन्माला आला त्याच्या पाठीमागे ही कर्म भगवंताने त्याच्या पाठीमागे लावलेली आहेत। म्हणून साधूची लक्षणं समर्थांनी सांगताना असं या श्लोकामध्ये म्हटलं की साधू की ज्याचं बोलणं कधीही अप्रासंगिक असत नाही। अप्रासंगिक याचा अर्थ असा की व्यर्थ बडबड कधी तो करत नाही, कृतीशिवाय बोलणं त्याला आवडत नाही, कृतीशिवाय आधी केले मग सांगितले, क्रिया करून करवावी बहुतांग करवी, जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हेच समर्थांनी सांगितलं। त्यालाच साधू असं म्हणतात। मग ती साधूची सांगताना म्हटलं लक्षणं त्यांनी की क्रियेविण वाचाळता तेची मोठी। आपण क्रिया केल्याशिवाय, प्रत्यक्ष कर्म केल्याशिवाय,
प्रवचनातून, कीर्तनातून, सत्संगातून, निरूपणातून आपण अनेक वेळेला ऐकत असतो, हे करावं, ते करावं, असं करावं, तसं करावं, जप करावा, नामस्मरण करावं, ध्यान करावं, योग करावा, छानपैकी सगळं काही करावं, हे सगळं ऐकत असतो. पण जोपर्यंत माझ्याकडून ती कृती होत नाही, प्रपंचाची सगळं साहित्य सामग्री आणावी लागते. म्हणजे काय झालं, तर प्रपंच हा प्रत्यक्ष कृतीतून करायचा आहे. तसाच परमार्थही हा कृतीतून करावा, आणि कृतीतून जो परमार्थ करतो त्याला साधू असं म्हटलेलं आहे. साधू म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. दाढी जटा वाढवल्यात, माळा घातल्यात, भस्म लावलेला आहे, टिळा लावलेला आहे, अशा प्रकारचा छाटी नेसलेला आहे, एवढ्यापुरता साधूचा अर्थ मर्यादित नाहीये. तर मुखे बोलिल्यासारखे चालत आहे. जसं मुखानं बोलावं, जसं आपण सांगावं. आपण नुसतं सांगण्यासाठी फार आपली तयारी असते बरं का मनाची. आपण स्वतः आधी करावं. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. आणि मग हे केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं, खऱ्या अर्थानं आपल्याला भगवंताची कृपा होते. म्हणून मुखे बोलिल्यासारखे चालत आहे. जसं बोलावं तशी आपली कृती असावी. आणि मना, तू नुसता तुला कोणीतरी सांगितलं की हा साधू खूप चांगला आहे रे, याचा अनुग्रह घे, हा गुरु खूप चांगला आहे, याचा आश्रम खूप मोठा आहे, याचे खूप सेवक आहेत, याचे खूप शिष्य आहेत, याचा अनुग्रह घे, असा डोळे झाकून अनुग्रह घेऊ नकोस. असा बेसावतपणे कोणाच्याही पुढे लोटांगण घालू नकोस. समर्थाने सांगितलं, समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. असं रामकृपेनं ज्याच्यामध्ये ते सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, सद्गुरूंच्या कृपेनं ज्याच्या अंगी ते सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, अशा सद्गुरूंचा तू शोध घे. आणि असा डोळसपणानं शोध घेऊन मग त्या गुरूंचा अनुग्रह घे, मग त्या सद्गुरूंना शरण जा. आणि मग तुला सद्गुरू पहिलं तीरावरती नेऊन पोहोचवतील, पार करून देतील हा भवसागर. अरे सद्गुरू, आधी सांगितलं की सद्गुरू शोधायसाठी कुठे जाण्याची गरज नाही. सद्गुरू आपण होऊन येतील, पण तुझी कृती तेवढी शुद्ध असली पाहिजे, तुझं कर्म तितकं चांगलं असलं पाहिजे. जर कर्म चांगलं असेल, कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, और नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा कासी है. बाहर जाने की जरूरत नहीं है, अंदर में वो सद्गुरू बैठे हैं. त्या सद्गुरूंचा तू अंतरामध्ये शोध घे. आणि त्या सद्गुरूंचा आतून शोध घे की सद्गुरूंचं चालणं बोलणं, सद्गुरूंचा बाह्य विषयावरून फक्त परीक्षण करू नकोस, तर अंतरापासून वैराग्य. समर्थाने फार छान सांगितलं की ज्याच्या अंतरामध्ये ते वैराग्य आहे, अंतरापासून वैराग्य तेची जाणीजे महद्भाग्य, लोलंगता एवढे अभाग्य आणिक नाही. म्हणून सद्गुरूंच्या कृपेला पात्र व्हावं, म्हणून सद्गुरूंची कृपा अंतरामध्ये आपण प्राप्त करून घ्यावी. आणि ती कृपा जर आपल्या अंतरामध्ये, अंतःकरणामध्ये जर प्राप्त झाली, तर सद्गुरूंच्या आशीर्वादानं हा परमार्थाचा मार्ग अत्यंत सुलभ रीतीनं आपल्या समोर येत असतो. असंच समर्थांचं हे चिंतन आपण या ठिकाणी श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.